प्रमुख मागणी जुनी पेन्शन योजना लागू करावी. दुसरी, सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्या. तिसरी मागणी, खाजगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे. चौथी मागणी, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावे, उदाहरणार्थ वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता. पाचवी मागणी, लिपिक व लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान पदनाम, समान काम, समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावे. सहावी मागणी, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती, बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू करणे. सातवी मागणी, पदोन्नती व सरळ सेवेने करण्यात येणारी नियुक्ती यामधील प्रारंभिक वेतनातील तफावत दूर करावी, उदाहरणार्थ मंत्रालय सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक व विक्रीकर, निरीक्षक इत्यादी. आठवी मागणी, राज्यातील सर्व चतुर्थ कर्मचाऱ्यांची होणारी वसुली तत्काळ थांबून पदोन्नती शैक्षणिक पात्रतेनुसार करावी. नववी मागणी, अनुकंपा भरती तत्काळ व विनाअट करावी. दहावी मागणी, मागासवर्गीयांना पदोन्नतीने आरक्षण मिळावे व सरळ सेवा भरतीमधील अनुशेष भरावा. 11वी मागणी, सर्व कर्मचाऱ्यांची अर्जित रजा साठवण्याची कमाल मर्यादा काढण्यात यावी. 12वी मागणी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये. 13वी मागणी, शिक्षण व आरोग्य यांच्यावरील GDPच्या 6% खर्च करण्यात यावा व आरोग्य सेवेचे खाजगीकरण बंद करावे. 14वी मागणी, विना अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक तुकड्यांना 100% अनुदान जाहीर करून त्वरित शासन आदेश काढावे. 15वी मागणी, आरोग्य विभागातील कामाचे तास निश्चित होईपर्यंत बायोमेट्रिक प्रणाली लागू करावी. मला तरी वाटतं की ह्या ज्या 15 मागण्या आहेत ह्या सर्व न्याय मागण्या आहेत आणि ह्या मंजूर व्हायलाच हव्यात. एवढं बोलतो आम्ही. राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष आदरणीय अमोल काकड इथं आलेले आहेत आणि पाठिंब्याबद्दल ते आपल्याशी 2 शब्द यूज करणार आहेत. आज सर्वतोपरी कर्मचारी वर्गाने ज्या वास्तव मागण्या शासन दरबारी मांडलेल्या आहे त्या मागण्यांचा विचार करता एक राष्ट्रीय समाज पक्षाचा विदर्भ अध्यक्ष या नात्यानं नामदार महादेवरावजी जानकर साहेब तथा राज्यमंत्री आदरणीय बाळासाहेबजी दोडतरे साहेब यांच्या आदेशानवे आम्ही सर्वतोपरी आमचा सर्व पक्ष सरळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या मांडण्यासाठी आम्ही आमचे मंत्री आदरणीय जानकर साहेबांच्या कानावर सुद्धा हा विषय टाकलेला आहे की बा आज इथे देऊळगाव राजामध्ये 5000 कर्मचाऱ्यांचा हा महिला तसेच पुरुष या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. त्यामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसह सर्वतोपरी आमचा पक्ष सदैव तुमच्या पाठीमागे आहे. एवढे मी तुमच्या मागण्यांना आणि तुमच्या मोर्चाला माझा जाहीर पाठिंबा इथेच घोषित करतो. धन्यवाद. मला वाटतं की 2006ला माझा जॉईनिंग दिवस झाला आणि गेल्या 13 वर्षानंतर पूर्ण संघटना एकत्र आल्या आणि खरा लढायला सुरुवात झाली. आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या संघटनेत काम करतो. आमची एकच संघटना आहे DNA 136. आम्ही जरी पहिले जुन्या पेन्शनमध्ये जरी असलं तरी आताचे जे काही मुलं वगैरे आपले बंधू आहेत किंवा आपले लेकरबाळ आहेत यांचा काय प्रश्न होणार आहे तर मी सगळ्यांचं पहिले सगळ्यात समन्वय लागू करावे. शासनाने आमच्या प्रमुख मागण्यांकडे लक्ष देऊन आमच्या त्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी यासाठीच आम्ही एकच मिशन जमलेले सर्व बंधू भगिनी, शिक्षक बंधू भगिनी, सर्व देऊळगावच्या शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समिती यांचे सर्व सदस्य, इतर शिक्षकेतर कर्मचारी संघटना या ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्यासाठी रिस्क घेऊन, त्यांना जुनी पेन्शन आहे ते सुद्धा आमच्यासाठी रिस्क घेऊन या ठिकाणी मैदानात उतरले. सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मनापासून आमच्यासाठी आलेत याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार. त्यानंतर गटविकास अधिकारी साहेब, पोलीस स्टेशन कार्यालय यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. तहसील कार्यालय, गट शिक्षणाधिकारी महोदय, सर्व पत्रकार बांधव महोदय, देऊळगाव तालुका यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं देऊळगावच्या शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना यांच्यातर्फे मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. संपूर्ण कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर जे DCPS धारक बांधव आहेत त्यांना नम्रतेची विनंती की कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी थांबायचं आहे. इतरही वेगवेगळे विषय आहेत ती करण्यात येते. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. आ